नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आंब्याबद्दलची माहिती बघणार आहोत. म्हणजे की डायबिटीज आहे आणि आता नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे काही लोकांना आंबे खूप खावेसे वाटते. पण उन्हाळ्यामध्ये आंबा कसा खायचा आणि जे डायबिटीज ज्या लोकांना आहे त्यांनी आंबा कसा खायचा या संदर्भातली आजची माहिती आहे. तर म्हणजे उन्हाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे की सीझनमध्ये येणारा गोड रसा आंबा. आंब्याचा तो गोडवा आणि रसाचं आठवीला कुणालाही तो खाण्याचा मोह आवरत नाही. पण ज्यांना डायबिटीज आहे त्याच्यासाठी आंबा खाणं म्हणजे थोडं काळजीची गोष्ट ठरते. आंबा खाल्ला तर शुगर वाढेल का, हा प्रश्न अनेकाच्या मनात असतो. पण म्हणजे डायबिटीज असणाऱ्यांनी आंबा खाणं म्हणजे एक मोठी धाकधूक असते. रक्तातील साखर वाढेल ह्या भीतीने अनेक जण आंबा आवडीनंही तो मनसोक्तपणे खात येत नाही. पण फळांचा राजा असण्यासोबतच आंब्यामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात. यामध्ये विटॅमिन सी, फायबर, विटॅमिन ए सारखी अनेक पोषक तत्व देखील असतात, जी त्वचापासून पचनापर्यंत सर्व गोष्टीसाठी फायदेशीर मानली जातात. पण म्हणजे आंबा खाणं आपल्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर ठरला तरी देखील डायबिटीज असणाऱ्यांना नेहमीच आंबा खाण्याबाबत शंका असते. मंडळी, जसं की त्यांच्यासाठी आंबा खाणे सुरक्षित आहे का, आंबा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का, असा अनेक प्रश्न सातावतात. आता आंबा खाऊ नये, रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आता ते बघणार आहोत. तर म्हणजे आंब्याच्या ग्लायझोमिक इंडेक्स 41 ते 60च्या दरम्यान असतो, ज्यामुळे तो मध्यम श्रेणीत येतो. त्याचप्रमाणे 100 ग्रॅम आंबामध्ये साधारणपणे 14 ग्रॅम नैसर्गिक साखर असते. पूर्ण पिकलेला आंबा रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतो. याउलट कैरीचा ग्लायझोमिक इंडेक्स कमी असतो. यासोबतच 100 ग्रॅम आंब्यामध्ये सुमारे 1.6 ग्रॅम फायबर असते, जे रक्तातील साखरेचं शोषण थोडं संथ करते. यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. अशा परिस्थितीत या सीझनमध्ये डायबिटीज असणारे देखील आंबा खाऊ शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की आंबा मर्यादित प्रमाणातच खावा. अति प्रमाणात आंबा खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. नंतर डायबिटीज असेल तर दिवसाला किती प्रमाणात आंबा खावा. तर मंडळी, जर तुम्हाला शुगर वाढण्याचा धोका असेल, प्री डायबिटिक असाल, तर तुम्ही दिवसाला एक छोटा आंबा म्हणजे साधारण 150 ग्रॅम आंबा खाऊ शकता. मात्र जर तुम्हाला आधीच डायबिटीजचा त्रास असेल तर तुम्ही पूर्ण दिवसात अर्धाच आंबा खावा. जास्त प्रमाणात आंबा खाल्लास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. नंतर शुगर वाढू नये म्हणून आंबा कसा खावा. तर म्हणजे जर तुम्ही योग्य पद्धतीने आंबा खाल्ला तर रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून मोठ्या प्रमाणात रोखता येते. आंबा नेहमी प्रथिने किंवा हेल्दी फॅट्स असणाऱ्या पदार्थासोबतच खाण्याचा प्रयत्न करा. नंतर जसं की तुम्ही आंबा, दही, विविध बिया जसं की सीड्स किंवा बदामसोबत मिक्स करून देखील खाऊ शकता. खूप जास्त पिकलेला आंबा खाण्याऐवजी थोडा कमी पिकलेला किंवा मध्यम आंबा खावा, कारण त्याचा ग्लायझोमिक इंडेक्स जो की कमी असतो. नंतर आंबा थेट खाण्याऐवजी तो सलाडमध्ये मिक्स करून किंवा स्मूदी बनवून साखर न घालता खाऊ शकता. कधीही रिकाम्या पोटी आंबा खाऊ नका, कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. मँगो ज्यूस किंवा आमरस पिण्यापेक्षा आंब्याच्या फोडी खाणे केव्हाही चांगले. ज्यूस बनवताना यातील फायबर जसं की तंतुमय पदार्थ कमी होतात, ज्यामुळे शुगर लेवल वाढण्याचा धोका जास्त असतो. तर म्हणजे ही होता आंबा खाण्याची पद्धत, जी की उन्हाळ्यामध्ये आपण कशा पद्धतीने आंबा खाल्ला पाहिजे ह्याबद्दलची छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.